आम्ही दोघं आज निघालेलो ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. जाता जाता सगळ्यात पहिलं वानरसेनेचं दर्शन झालं. गावात सगळ्यांची संध्याकाळची कामं चालू होती आपली आपली. हा पन्हाळ्याचा डोंगर दिसतोय आणि ती या काकांची पाण्यासाठी एक वेगळीच मेहनत चाललेली. त्याच्यानंतर हा जनावरांचं खाद्य याला कडबा काहीतरी म्हणतात. आणि ही बैलगाडी. शहरात कसं जास्ती करून गाड्या बघायला भेटतात, पण गावात एक वेगळंच वातावरण. त्याच्यानंतर हा ज्योतिबाचा डोंगर दिसतो, ह्यांनी मला लांबून दाखवलं होतं. आणि जाता जाता इतकं छान वातावरण होतं सगळं बाजूला, ही झाडं वगैरे बॉलिवूडसारखी सेम. आणि आम्ही असं करत ज्योतिबाला पोहोचलो. इथे लहान पोरं वगैरे ह्यांचं खेळणं चालू होतं. दख्खनचा राजा यांची पण काहीतरी स्टोरी आहे, ती नक्कीच ऐका. ज्योतिबाला हे सगळं असं बाजूने दुकानं वगैरे आहेत खरेदीसाठी. आम्ही पण अगरबत्ती फूल वगैरे ज्योतिबाला व्हायला घेतलं. फायनली आम्ही इथे पाया पडून आतमध्ये प्रवेश केला आणि ज्योतिबाला पोचलो. ज्योतिबाचे खेटे चालू होते. 5व्या खेट्याला आम्ही गेलो आहे डायरेक्ट. 5 खेटे आम्हाला काही घालायला भेटले नाही. इथे खूप सारे नारळ फोडून ठेवले होते. म्हणजे देवाला व्हायला नारळ फोडतात ते खूप सारे होते. आणि असं गुलाबी गुलाबी सगळं होळी खेळल्यागत लोक गुलालाने खेळत होते. इतकं छान वाटत होतं. खूप मोठी लाईन होती. मग आम्ही 5 फेऱ्या पूर्ण केल्या अशा ज्योतिबाला फेऱ्या मारून अगरबत्ती वगैरे लावलं. बाहेरून मुखदर्शन घेतलं आम्ही. आणि तिथे इथे मुखदर्शनाला कमी लाईन होती, पण अशी खूप मोठी लाईन होती. आणि ही कामधेनू गाय आहे, ह्यांचं दर्शन घेतलं. फायनली आमचं ज्योतिबाचं दर्शन झालं. ही तोफ आहे, कदाचित गुलाल उडवण्यासाठी असावी. ही विहीर आहे, लोक घाण टाकतात म्हणून तिला बंद ठेवली. ही प्रसादाची भांडी. आणि असं करून आम्ही निघालो यमाई देवीला. इथे बाहेर सगळ्या पोरांना खेळायला वगैरे खेळणी होती. फायनली यमाई देवीला गेलो, दर्शन घेतलं आणि आजींकडं भेळ खात खूप साऱ्या गप्पा मारल्या. ह्यांचं गाव कोणतं वगैरे यांची चर्चा चाललेली आजींसोबत. आणि आजींनी भेळ खूप छान केलेली. तुम्ही पण गेल्यावर खावा. भेळ खाऊन आम्ही फायनली घरी आलो.